राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मंत्र्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रशासन गतिमान होण्यावर भर द्या असा सल्ला भाजप नेत्यांना संघाने दिलेला आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर ती टाळण्यासाठी प्रयत्न करा। आपल्यासह सहकारी पक्षामधील खात्याचा कारभार सुद्धा वेगवान होण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना समन्वय बैठकीमध्ये संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप नेत्यांना करण्यात आलेल्या आहेत। बळीजाव टाळण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। हा सल्ला संघाने भाजप नेत्यांना दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, नितेश राणे या बैठकीला उपस्थित होते। संघाच्या इतर आयामांनी सुद्धा निवडणूक काळामध्ये केलेल्या कामांचा संघटना वाढीसाठी काय उपयोग झाला याचंही बैठकीमध्ये विश्लेषण करण्यात आले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजप नेत्यांना संघाने सल्ला दिलेला आहे। प्रशासन गतिमान होण्यावर भर द्या असा सल्ला देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा असा सल्ला सुद्धा देण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, संघाने भाजप नेत्यांना मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत, काय नेमकं बैठकीमध्ये घडलेलं आहे? श्वेता, भाजप आणि संघाची एक समन्वय बैठक 2 दिवस मुंबईमध्ये सुरू आहे। काल त्या बैठकीचा पहिला दिवस होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते। विशेष म्हणजे संघाकडून राष्ट्रीय सरकार्यवाह सहकार्य अतुल लिमये असतील किंवा अरुण कुमार यासारखी महत्त्वाची मंडळी यावेळेला हजर होती। मेनली फोकस या बैठकीमध्ये प्रशासनाच्या कारभारावर होता। प्रशासनाचा कारभार गतिमान व्हावा, त्यासोबतच समाजामध्ये ज्या काही सामाजिक तेढ निर्माण होत आहेत त्या तेढी जर निर्माण होत असतील तर त्या टाळण्यात याव्यात। त्यासोबतच प्रशासनाच्या संदर्भात बोलायला गेलं तर खात्यांचा जो काही कारभार आहे, आपली खाती असतील किंवा सहयोगी पक्षांकडील ती खाती ट्रान्सपरंट पद्धतीने चालावीत यासाठी प्रयत्न व्हावेत। कुठलाही बळीजावपणा आपल्याला पाहिला असेल, लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांचा पराभव देखील या कारणांमुळे झाला होता। तो बळीजाव टाळण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये संघाच्या विविध आयामांनी अर्थात विविध संघटनांनी, त्यामध्ये शेतकरी संघटना असेल किंवा विद्यार्थी संघटना असेल यासारख्या अनेक संघाच्या उपसंस्थांनी काम केलं होतं। या कामाचं विश्लेषण देखील या बैठकीत झालंय। या संघटनांच्या माध्यमातून जे काही काम झालंय त्याचा पक्षासाठी आणि संघासाठी काय उपयोग झाला, संघाच्या वाढीसाठी काय उपयोग झाला यावर देखील चर्चा झाली आहे। यासह शेतकरी प्रश्न असतील, आरोग्याचे मुद्दे असतील, शिक्षणाचे प्रश्न, कामगार आणि उद्योग, महिला यांसह अत्याचाराच्या घटना, त्यासोबतच गृह विभागाच्या संदर्भात महाराष्ट्रात ज्या काही कारवाया होत आहेत त्यामध्ये बांगलादेशींचा प्रकार असेल किंवा इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली, आढावा घेण्यात आलाय आणि त्यासोबतच काही महत्त्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या। त्यासोबतच संघाने जे काम केले त्याबद्दल आभार देखील मानण्यात आले। त्यामुळे या 2 दिवसीय बैठकीमध्ये महत्त्वाच्या चर्चा होतात। आज या बैठकीत नेमका काय रुख असेल, कोणावर चर्चा होईल, काय प्रश्न यामध्ये चर्चिले जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। तर निवडणूक काळामध्ये संघाने जे काम केलेलं होतं, कामाचं संघटन कौशल्य दाखवलं होतं, त्याचा कशा पद्धतीने फायदा झाला याचा सुद्धा विश्लेषण या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे।